एक मोठी अपडेट आहे। गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आघाडी उघडल्याचं अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेलं। आकाचा आका म्हणत आरोपांची राळ उठवत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना जेरी सांडण्याचा प्रयत्न केला, पण या दोघांच्याही संघर्षामध्ये एक नवा ट्विस्ट आलाय। तो म्हणजे मुंडेंवर तुटून पडणारे सुरेश धस यांनी चक्क धनंजय मुंडेंचीच भेट घेतली आहे, अशी माहिती एबीपी माझाला मिळाली आहे। काहीच दिवसांपूर्वी सुरेश धस एका खासगी रुग्णालयात मुंडेंना भेटल्याचं समोर येत आहे। ही भेट अतिशय गुप्त ठेवण्यात आली, त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुरेश धस यांनी तलवार म्यान केली आहे का? राजकीय दुश्मन बनलेल्या दोघांमध्ये आता समेट झालाय का, याची चर्चा सध्या सुरू आहे। तर खासगी रुग्णालयात सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता सुरेश धस यांनी मुंडेंविरोधातली तलवार ही म्यान केली आहे का, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय, चर्चेमध्ये आहे। धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात गुप्त भेट झाल्याचं आता समोर येते, तशी चर्चा आहे। सूत्रांच्या म्हणण्यानुसार ही खासगी हॉस्पिटलमध्ये झालेली भेट आहे। या भेटीबद्दल अधिक जाणून घेऊया। संदीप रामदासी आपल्यासोबत आहेत। संदीप, गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने, जसं आपण आता बातमीत देखील सांगितलं, धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका घेणारे सुरेश धस धनंजय मुंडेंनाच भेटतात। काय घडतंय नेमकं, काय अपडेट्स आहेत, कधी झाली होती भेट? अश्विन, आपल्या सगळ्यांचं लक्ष होतं दिल्लीकडे, तिथं होणाऱ्या पवार आणि शिंदेंच्या सत्कार सोहळ्याकडे। आपल्या सगळ्यांचं लक्ष होतं जेवणावळीकडे, कोण खासदार शिवसेनेचा कुठल्या गटाचा कुणाकडे जातोय, या सगळ्या चर्चा, आदित्य ठाकरे तिथं जाऊन काय करतायत, या सगळ्याकडे आपलं लक्ष असताना महाराष्ट्रात मात्र ही सगळ्यात मोठी भेट म्हणता येईल अशी घडत होती। ती घडली आहे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत। आणि या भेटीचं महत्त्व याच्यासाठी आहे की गेली 70-75 दिवस संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आपण सातत्यानं बघत आहोत की हे प्रकरण राज्य पातळीवर, विधान सभेमध्ये, विधिमंडळामध्ये मांडण्यात ज्या भाजपच्या आमदारांचा सगळ्यात मोठा वाटा होता ते आहेत सुरेश धस। त्यांनी सगळ्यात जास्त आरोप जे केले होते, आकाचा आका असे नवीन शब्द ज्यांनी महाराष्ट्राला दिले, अशा सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचं खात्रीलायक सूत्रांनी आपल्याला सांगितलेलं आहे। त्यामुळे या भेटीत नेमकं काय झालं, या भेटीनंतर सुरेश धस हे आपल्या आरोपांची धार थोडीशी बोथट करणार का, या सगळ्या गोष्टींकडे आता आपलं लक्ष असणार आहे। अश्विन, खरं संदीप, आणि जसं आपण म्हणतोय गेले काही दिवस सातत्याने ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका घेतलेली होती सुरेश धस यांनी, आणि अचानक आता ही भेट होणं, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण 2 ते 3 गोष्टी सातत्याने, जसं आपण म्हणतोय की बंगल्यावर झालेले डील संदर्भातले आरोप असतील किंवा सातत्याने आग्रही भूमिका असेल, पण संदीप, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये सातत्याने सुरेश धस जेव्हा माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत तेव्हा एक वाक्य ते नक्की म्हणतात, ते म्हणजे मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नाहीये। संदीप, आणि त्यामध्ये त्यांनी सातत्य ठेवलेलं आहे। राजीनाम्याच्या मागणी ही देशमुख कुटुंबियांकडनं होते, कदाचित दमानियांकडनं होते, किंवा काही इतर धनंजय मुंडे विरोधक आहेत त्यांच्याकडनं होते। हे अधोरेखित करण्यास सुरेश धस हे कधीही विसरलेले नाहीत। गेल्या काही दिवसामध्ये म्हणजे सुरुवातीचा भर ओसरल्यानंतर सुरेश धस यांनी कायम ही भूमिका आपली जाहीरपणे मांडायला सुरुवात केली। ज्यावेळेस असे आरोप होत होते की अजित पवार हे स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, धनंजय मुंडे यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत, या दोघांकडनंही धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही, असा ज्यावेळेस आरोप केला जायचा, असा प्रश्न विचारला जायचा, त्यावेळेस सुरेश धसांकडे बोट दाखवलं जायचं। त्यानंतर त्यांनी आपली भूमिका ही स्पष्ट करायला सुरुवात केली आणि आपण धनंजय मुंडे यांचा राजीनामा कधीही मागितला नाही असं ते सांगत राहिले। हे सांगत असतानाच त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरचे आरोप मात्र काही कमी केले नाहीत। मग तो परळीमधला भ्रष्टाचार असेल, कधी 73 कोटीचा भ्रष्टाचार, वेगवेगळ्या नगर परिषदेची रिलेटेड गोष्टी असतील किंवा नियोजन समितीशी रिलेटेड गोष्टी असतील, असे काही 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप ते करत राहिले। वाल्मिक कराड यांना त्यांनी सातत्याने लक्ष ठेवणं चालू ठेवलं। थोडंसं थांबवतो, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आता आपल्यासोबत आहेत। सुषमाताई, आपल्यापर्यंत ही बातमी कदाचित पोहोचली असेल की एक गुप्त भेट झालेली आहे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये, असं सूत्रांकडून कळतंय खासगी हॉस्पिटलमध्ये, आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कदाचित सुरेश धस आपली विरोधाची तलवार थोडीशी म्यान करण्याची शक्यता आहे, अशी ही चर्चा आहे। आपलं पहिलं निरीक्षण, आपला पक्ष या घडामोडींकडे कसं पाहतोय? सुषमाताई, सुरेश धस यांची भेट झाली की नाही या संदर्भाने माझ्याकडे तरी कुठली माहिती नाहीये। मात्र आपण ती बातमी चालवताय, आपल्या सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळाली असं सांगताय, आपल्या सूत्रांनी काय धसांनी ऑफ द रेकॉर्ड सांगितले वगैरे असे जे काही आपल्याकडून बातम्या आहेत, जर याच्यात तथ्य असेल तर मला असं वाटतंय की सुरेश धसांची सगळी विश्वासार्हता संपलेली असेल। जर ही गोष्ट खरी असेल तर फक्त सुरेश धसांचीच विश्वासार्हता नाही,
तर देवेंद्र फडणवीसांची सुद्धा विश्वासार्हता संपलेली असेल. सुषमाताई, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. आता सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आपल्यासोबत आहेत. अंजलीताई, आपल्यापर्यंत ही बातमी म्हणजे एबीपी माझाने आता ही दाखवली आहे की सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे एकमेकांना भेटलेत. सूत्रांची माहिती आहे की एका हॉस्पिटलमध्ये ते भेटलेले आहेत आणि सातत्याने आक्रमक भूमिका सुरेश धस घेत असतानाच अशा प्रकारे भेट होणं. आपली पहिली प्रतिक्रिया यावर्षी कसं आहे की मला पण जवळजवळ 4-5 दिवसापूर्वी असं कळलं होतं की दोघांची भेट झाली होती. पण मला असं सांगण्यात आलं होतं की बावनकुळे यांनी मध्यस्थी केली होती. आता जर तुम्ही एक वेगळं वर्जन सांगताय तर मला असं वाटतं की कुठे का भेट आहे ना, ही जर भेट झाली असेल तर अतिशय दुर्दैवी म्हणायला लागेल. आणि एकतर मग प्रश्न पडतो की याच्या पुढे आता ते खरं मनापासून लढतील की नाही. कारण जर त्यांना पक्षाकडनं सांगण्यात आलं असेल की तुम्ही लढू नका किंवा आता इथे पूर्णविराम द्या, म्हणूनच की काय ते गेले 3 दिवसापूर्वी जर आपल्याला आठवत असेल ते म्हणाले की मी तर धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलाच नाही. तर कुठेतरी हे सगळं मला खूप विक्षिप्त वाटतंय. जे धस अगदी स्टेजवरनं बोलत होते, मोठमोठ्याने सांगत होते की याची आकाचा आका आहे, मग ते सातपुडा बंगल्यावरनं ते सगळी खंडणीचा व्यवहार जो आहे तो झाला होता वगैरे वगैरे. तर आताच्या घटकेला हे जर येत असेल समोर, अतिशय म्हणजे चुकीचं घडतंय. माझी त्यांना पुन्हा विनंती आहे की तुम्ही जर परत हा विषय लावून धरलात, तुमचं राजकारण बाजूला ठेवून लढलात तर बीडची जनता तुम्हाला डोक्यावर घेईल. पण असं जर तुम्ही काही करत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे. अंजली ताई, धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आपल्यासोबत होत्या आणि त्यांनीही या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी देखील प्रतिक्रिया दिली. दरम्यान सुरेश धस यांच्याकडनं आपण आता या संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र जे अंजली दमानिया म्हणतात त्यानुसार बावनकुळेंच्या मध्यस्थीने मुंडे आणि धस यांची ही भेट झाल्याचं दमानिया यांच्याकडे माहिती आहे. त्यांनी तसं आता आपल्याशी संवाद साधताना बोलून दाखवलं. त्यामुळे मग बावनकुळेंनी या संदर्भात मध्यस्थी करून ही भेट घडवून आणली आहे का? पुन्हा एकदा संदीप रामदासी यांच्याकडे जाऊया. संदीप, एकूणातच सत्ताधाऱ्यांसाठी, सरकारसाठी अत्यंत काय म्हणूया आपण कठीण असा हा काळ होता आणि ज्या पद्धतीने आरोप होत होते सातत्याने राजीनाम्याची मागणी, आणि सुरेश धस वारंवार सांगत होते की त्यांच्याच पक्षातले नेते राजीनामा मागतायत. या सगळ्या पार्श्वभूमीवर जसं अंजली दमानिया म्हणतात तशी मध्यस्थी भाजपच्या कडून करण्यात आलेली असू शकते का? संदीप, महायुतीचं सरकार आहे अश्विन, त्यामुळं तिन्ही पक्षांचे आणि 2 पक्ष, प्रमुख पक्ष याच्यामध्ये त्यांचे नेते असल्यामुळं साहजिकच काही ना काहीतरी कुठल्या ना कुठल्या पातळीवर अशा पद्धतीचा प्रयत्न झाला असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. प्रश्न हाच आहे, जसं सुषमाताईंनी सांगितलं, हा विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. आता सुरेश धस याच्याबद्दल काय सांगतात, ते ही भेट झाल्याचं, का झाल्याचं काही कारण सांगतायत का, ते समोर येऊन स्वतः बोलतात का? कारण आपण पाहिलं की सुरेश धस हे काही कुठले हातचं राखून बोलण्यासाठी प्रसिद्ध नाही आहे. ते मला खात्री आहे की ती लवकरात लवकर येतील. कदाचित ते आपल्यासोबत फोनवर सुद्धा येतील आणि ही गोष्ट कधी झाली, काय झाली, याच्या मागचं काय कारण आहे हे सुद्धा ते आपल्याला सांगतील. पण हे तर खरंच आहे की गेली 60-70 दिवस हे सरकार अस्तित्वात येऊन झालेले आहेत. या सरकारच्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टीबद्दल कुठल्याही सामान्य जनतेमध्ये आपण म्हणूया बातम्यांमध्ये कुठलीही दिसत नाहीये. फक्त काय दिसतंय तर 60-70 दिवसापासून एकच प्रश्न आहे, महायुती सरकार या संतोष देशमुख हत्या प्रकरणात काय करत आहे, त्याच्याबद्दल पण त्यांच्यावर चौकशीच्या कशी चालू आहे, गती प्रगती कशी आहे. आणि फडणवीस आणि गृहमंत्री म्हणून आणि अजितदादा हे पक्षाध्यक्ष म्हणून काय करतायत. आपण हे पण पाहिलं पाहिजे की थेट धनंजय मुंडे यांच्यावर काही आरोप जरी केले जात असले तरी आजच आपण पाहिलं की राष्ट्रवादीने त्यांना कोर कमिटीमध्ये सुद्धा घेतलेला आहे. त्यामुळे हा संदेश साफ आहे की फक्त आरोप आहेत आणि त्याला आम्ही कुठल्याही प्रकारे बधत नाही आहेत, अशा पद्धतीचा संदेश अनेकांना हा देण्यात आलेला आहे. आता फक्त सुरेश धस हे आपला सूर किती नरम करतात हे आपल्याला बघायचंय. संदीप, आपल्या सोबतच राहा. एक मोठी अपडेट येते या अनुषंगाने. आता ही बातमी समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंच्या कार्यालयाकडनं अशी माहिती देण्यात आली आहे की अशी कुठलीही भेट झालेली नाही. धनंजय मुंडेंच्या कार्यालयाकडनं ही माहिती देण्यात आलेली आहे की अशी कुठलीही भेट झालेली नाही. धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडनं या भेटीच्या वृत्ताचं खंडन करण्यात आलंय. त्यामुळे आधी भेट झाल्याचीच माहिती आपल्याला सूत्रांकडनं कळलेली होती. खासगी हॉस्पिटलमध्ये दोघं भेटलेत असंही कळलं होतं. मात्र आता धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडनं या भेटीच्या वृत्ताचं खंडन करण्यात आलं. अशी कोणतीही भेट झाली नाहीये असं मुंडेंच्या कार्यालयाच्याकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे आता नेमकं सुरेश धस या संदर्भात काय बोलतात पाहणं महत्त्वाचं असेल, कारण धनंजय मुंडे यांच्याकडनं याबद्दल स्पष्टीकरण आलेलं आहे. भेटीबद्दल
त्यांनी खंडन केलेलं आहे. आमदार सुरेश धस काय बोलतात पाहणं महत्वाचं. तर धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडनं या भेटीच्या वृत्ताबद्दल प्रतिक्रिया आलेली आहे. अशी कोणतीही भेट झालेली नाही असं कार्यालयाकडनं सांगण्यात आलंय, तसं स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे आता या हॉस्पिटलमध्ये झालेल्या भेटीबद्दल आता आमदार सुरेश धस यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांची बाजू काय आहे, हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोच आहोत. अपेक्षा आहे की लवकरात लवकर सुरेश धस देखील या भेटीबद्दल सविस्तरपणे बोलतील. भेट झाली होती नाही झाली होती याबद्दल अधिक सविस्तरपणे आपल्याशी बोलतील. मात्र धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये भेट झाल्याची बातमी आली आणि एकच राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं. पुन्हा एकदा संदीप रामदासी यांच्याकडे जाऊया. संदीप, ही बातमी आल्यानंतर आता धनंजय मुंडेंच्या वतीने तात्काळ स्पष्टीकरण देण्यात येते, त्यामुळे त्यामध्ये ही भेट झालेली नाही असं त्यांच्या कार्यालयाचं म्हणणं आहे. संदीप, आता फक्त सुरेश धस काय म्हणतात त्याच्याकडे आपलं लक्ष असेल, खरंय. कारण हे तर अपेक्षितच आहे की या अशा पद्धतीची जर का भेट झाली तर आणि ती बातमी जर का कळली तर त्याचे काय ऑप्टिक्स काय असतात याच्याकडे खरंय. सगळ्या नेत्यांचं आणि जास्त करून धनंजय मुंडेंना ती काळजी घेणं हे गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी स्वाभाविक किंवा नैसर्गिकपणे ह्याचं खंडन केलं, याच्यात नवल काही नाही. आपल्याला जी माहिती आहे, आपल्या रिपोर्टरकडे जी माहिती आहे, तर त्यानुसार ही भेट झाली होती. फक्त ती नाकारण्यासाठी बॅकफूटवर जायचं आहे. त्याचे प्रोज आणि कॉन्स काय आहेत, त्याचा नजीकच्या काळामध्ये दूरगामी काय परिणाम होणार, दुष्परिणाम होणार, याची सगळी गणितं, बीड जिल्ह्याच्या राजकारणात त्याचे काय पडसाद उमटणार. आता ज्या पद्धतीनं सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं, धनंजय मुंडे यांनी आता गेल्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीनं फ्रंट फूटवर येऊन सगळ्या आरोपांचं खंडन करून माध्यमांना सांगणं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि बीड जिल्ह्यातील जनतेला सांगणं ज्या पद्धतीनं सुरू केलं होतं, त्याच्यात काय फरक पडतो. अशी भेट झाली, याचा जर का तोटा जास्त होणार आहे असं वाटत असेल त्याचं खंडनच केलं जाणार आहे. ते आपण स्वाभाविकच मानलं पाहिजे. जर का अशी भेट झाली आणि ती कुठंतरी पुन्हा हे प्रकरण सावरण्यासाठी जर का त्याची मदत होणार असेल, तर मला असं वाटतं की पुढच्या काही तासात, काही दिवसात कदाचित आपल्याला कळेल की खरंच भेट झाली होती, कशी झाली होती आणि त्यात काय मुद्दे चर्चिले गेले. संदीप, आपल्या सोबतच राहा. दरम्यान पुन्हा एकदा मुंडेंच्या कार्यालयाकडनं आलेलं स्पष्टीकरण आपण बघतोय. कुठलीही भेट झालेली नाही असं मुंडेंच्या कार्यालयाकडनं सांगण्यात आलंय. अधिक अपडेट्स घेऊया निलेश बुधावले यांच्याकडनं. निलेश, धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडनं नेमकं काय माहिती देण्यात आली आहे या भेटीबद्दल? अश्विन, धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटी संदर्भामध्ये थेट धनंजय मुंडेंशीच बातचीत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यांच्या सध्या धनंजय मुंडे रुग्णालयात आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तात्याराव लानीच्या नागरिकच्या रुग्णालयामध्ये ते आहेत, त्यामुळं त्यांचं थेट बोलणं होऊ शकलं नाही. मात्र त्यांच्या कार्यालयाच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आलं की अशा प्रकारची कुठल्याही सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो. त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे. हे दोघंही इमोशनल आहे खूप, आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर. त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील. शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो, काळ काही मतभेद दूर करत असतं. काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील. तुम्ही भेट घालून दिली आहे, खरं नाही, भेटलेच ना माझ्याकडे. मी अध्यक्ष आहे पक्षाचा, आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे धनंजय मुंडेचं ते तारीख आवश्यक नाही आहे. पण मी पक्षाचा अध्यक्ष आहे, भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष मी असल्यामुळं, आणि धनंजय मुंडेंचे माझ्या मागच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवासापर्यंत धनंजय मुंडेजींनी माझ्यासोबत काम केलं आहे. त्यामुळं धनंजय मुंडे आणि सुरेश धसची भेट आहे की पारिवारिक भेट झाली आहे. आम्ही तिघही परिवार म्हणून बसलो होतो, आणि त्यांच्यात मतभेद आहे, मनभेद नाही आहे. कृषी मंत्री कोकाटे यांचं असं वक्तव्य आलेलं आहे की 1 रुपया भिकारी सुद्धा घेत नाही. मात्र आम्ही मी बोललो आता नांदेडमध्येच बोललो या विषयावर. त्या भेटीवरती सुरेश दस यांचं असं म्हणणं आहे आता की ही जरी भेट झाली असली तरी त्यांच्या विरोधात जे काही प्रकरण मी बाहेर काढलेले आहेत त्याच्यामध्ये मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. कोण कॉम्प्रोमाइज करायला सांगितलं आहे? कोणी कॉम्प्रोमाइज करायला सांगितलं? सुरेश धस साहेबांना मतभेद आहे. त्यांना मी म्हटलं मतभेद जर चुकीचे असेल तर निपटवा. मतभेद जर तुमचे वाटतं की तुमची ग्रॅव्हिटी आहे, तुम्ही त्या ठिकाणी पुढे जा. पण मला वाटतं धनंजय मुंडेजींनी आणि सुरेश धसांनी जे काही बोलले माझ्यासमोर फक्त मतभेद आहे. काही ठिकाणी सुरेश धसांच्या इन्क्वायऱ्या मागितल्या, त्या थेट धनंजय मुंडे तर थोडी विरुद्ध आहे. त्यावेळी काही चुकीचं झालं असेल अधिकाऱ्याकडनं, किंवा एखाद्या ठिकाणी चूक घडली असेल, त्यावर सुरेश धस इन्क्वायरी मागताय. थेट इन्क्वायरी धनंजय मुंडेची थोडी होणार आहे, कारण धनंजय मुंडे हे पालकमंत्री आहे. प्रशासनाचे निर्णय जिल्हाधिकारी आणि डीपीसी घेत असतात, आणि त्यामुळे मला असं वाटतं डीपीसीच्या कामात काही झालं असेल तर कलेक्टर उत्तर देतील. कलेक्टर त्या ठिकाणी त्याचं सांगतील. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा लढा मी सोडणार नाही असं म्हणले सुरेश देशमुख. मला असं वाटतं की ते सोडलाही नाही पाहिजे. शेवटी एखाद्या सरपंचाचं अशा प्रकारची हत्या होते आहे,
त्या हत्येचा जोपर्यंत आरोपींना फाशी होत नाही, आरोपीला शासन होत नाही, तोपर्यंत सुरेश धसांनी तो लढा सोडू नये आणि कोणीच सोडू नये असं माझं मत आहे. तुम्ही शिष्टाई केलेली आहे दोघांमध्ये मतभेद मिळतील का येता का? आता बैठक सेफ करण्याचा प्रयत्न आहे का? तर या घडीची मोठी अपडेट आहे. स्वतः बावनकुळेंनी ही गोष्ट स्वीकारलेली आहे की धस, मुंडे आणि आपण एकत्र होतो 4 तास. आपण 4.5 तास किंबहुना मी, धनंजय मुंडे आणि सुरेश धस एकत्र होतो असं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे. आणि दोघांमध्ये मतभेद आहेत पण मनभेद नाहीत आणि त्यांचे मतभेद लवकरच मिटतील असंही बावनकुळेंचं म्हणणं आहे. त्यामुळे एबीपी माझाने जी बातमी चालवली की या दोघांची भेट झालेली, त्यावर आता एक प्रकारे शिक्कामोर्तबच होत आहे. कारण स्वतः भाजपचे नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ही गोष्ट स्वीकारलेली आहे की धस, मुंडे आणि आपण 4.5 तास सोबत होतो आणि ज्या पद्धतीने माझ्यासमोर चर्चा झाली ती बघता दोघांमध्ये मतभेद आहेत, मनभेद नाहीत असं म्हणणं आहे बावनकुळेंचं. पुन्हा एकदा संदीप रामदासी यांच्याकडे जाऊया. संदीप, आता स्पष्टच झालंय, कारण जसं आपण म्हणत होतो मगाशी अंजली दमानी यांनी नाव देखील घेतलं, तर बावनकुळेंनी स्वतः आता ही भेट घडवून आणली असं म्हणायचं का संदीप? आत्ता बावनकुळेचा जो बाईट आहे तो ज्यांनी ऐकला असेल त्यांना अनेक गोष्टी या क्लिअर झाल्या असतील. एव्हाना गेल्या 10 मिनिटापासून या बातमीचा ग्राफ ज्या पद्धतीनं वर खाली होतोय असं वाटत असेल, त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा बाईट परत ऐकावा. त्यांना ह्या गोष्टी क्लिअर होतील की ही भेट झाली, कधी झाली, कशी झाली आणि मतभेद आहेत, मनभेद नाहीत. हे जे एक चांगलं वाक्य कदाचित अटल बिहारी देऊन गेलेत, त्याचा वापर इथं सुद्धा केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. याच्यातनं आपण जे सांगत होतो अश्विन, ते हेच सांगायचा प्रयत्न करत होतो की हा फक्त ऑप्टिक्ससाठी ही भेट झाली नाही झाली हे ठरणार आहे. कदाचित धनंजय मुंडेंना असं मान्य करणं हे थोडंसं अवघड जाईल. सध्याची सगळी परिस्थिती, ज्या पद्धतीचा दबाव त्यांच्यावर आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या पद्धतीचे गुन्हेगार म्हणून आरोपी अटकेत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.